नमस्कार. आज आम्ही न्यू इंग्लिश स्कूल कसाल कॉलेजचे विद्यार्थी आपल्यासमोर घेऊन येत आहोत प्लास्टिक मुक्ती जनजागृती मोहीम. चला तर मग सर्वजण सहभागी होऊया. आजच्या बातम्या. मुसळधार पावसाने सगळ्या महाराष्ट्रात थैमान घातले आहे. शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे जीवित व वित्त आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मुंबईची तर तुंबई झाली आहे. आज यहाँ पे नाटक होगा. अरे देवा, माझा तो संसार वाहून गेला. आयुष्यभर तिळतिळ करून पाण्यात वाहून गेला. सारं नव्हतं झालं. आमच्याकडून किराणा मालाची मदत. अरे, अशी मदत तुम्ही किती वर्षांनी किती जणांना करणार आहात? मदत करून समस्या सुटणार आहे का? तुम्ही आज राशन देणार, पापड देणार, तुमच्याचं काय? अरे, त्यापेक्षा पाणी कुठे तुंबलंय याचा विचार करा. आधारावर तात्पुरत्या मदतपट्ट्या करण्यापेक्षा त्यावर विश्वास करा. शहरात उष्णतेचे प्रमुख कारण म्हणजे वापरावं हे काय यात महत्त्वाची प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा, खाऊची वेस्टने अशा प्रकारच्या प्लॅस्टिकमुळे गटारे, नाले, पाणी जाण्याचे मार्ग व पाणी विचरवण्याचे मार्ग बंद होतात. यामुळेच पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. मग यावर उपाय काय? हे प्लास्टिक जाळा, हे प्लास्टिक जमिनीत पुरा, हे प्लास्टिक समुद्रात सोडा आणि हे प्लास्टिक रिसायकल करा. हे प्लास्टिक जाळा, हे प्लास्टिक उजट टाका, हे प्लास्टिक नेक्स्ट. यावर उपाय काय? आज यहाँ पे नाटक होगा. 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 यावर आता एक उपाय आपण प्लॅस्टिक वापर कमी केलं पाहिजे. समाजामध्ये यूज अँड थ्रो प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगू. प्लास्टिक वापरामुळे नष्ट न होणारा कचरा तयार होतो. 2. प्लास्टिक वापरामुळे पुराच्या पाण्याची समस्या वाढू लागली आहे. 3. खाऊचे वेस्टने व प्लास्टिक गुरेढोरे खात असल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आणि माणसांच्याही शरीरात जर असेच प्लास्टिकचे थोडे अंश वाढत राहिले तर प्लास्टिक टाळा. प्लास्टिक टाळा.